छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ. जय शिवराय. पन्हाळा ते पावनखिंड ज्या मार्गावरनं छत्रपती शिवाजी महाराज गेले त्याच पावनभूमीतनं आज या ठिकाणी आम्ही पन्हाळ्यावरून निघून आज पावनखिंडीच्या मार्गाने वाटचाल करतोय. अवघ्या 2 तासामध्ये पावनखिंडीला आम्ही पोहोचू आणि ज्या पावनखिंडीमध्ये शेकडो मावळ्यांनी बलिदान दिलं स्वराज्यासाठी, त्या स्वराज्यनिष्ठ भूमीला त्या ठिकाणी जाऊन आम्ही वंदन करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं आज हा जो योग आहे तो आमच्या आयुष्यातला अत्यंत सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवा अशा स्वरूपाचा हा योग. शेकडो मावळे या ठिकाणी सहकुटुंब छोट्या छोट्या लेकरांसह पन्हाळ्याच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहत आहोत. या घनदाट जंगलामध्ये आपण पाहताय मोठ्या जोशमध्ये या ठिकाणी सर्वजण पन्हाळ्याच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसून येत आहेत. बोला बोला. आणि आपण पाहतोय असे जवळजवळ 50 ओढे आतापर्यंत आम्ही पार केलेले आहेत. अजूनही काही ओढे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. अशा अनेक ओढ्यांचा आनंद घेत जंगलामधून आम्ही या ठिकाणी पाहतोय अगदी 9 वर्षाच्या बालकांपासून ते 82 वर्षांच्या आजोबापर्यंत प्रचंड मोठी संख्या या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते आहे. काय हे निसर्गाचं सौंदर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा असेल, लेफ्ट साईडला जाऊ. त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 12 तासामध्ये आपण पाहतोय अवघ्या 12 तासामध्ये पन्हाळ्यावरून निघून पावनखिंडीपर्यंत जी वाटचाल केली आहे ह्या खडतर डोंगरामधून आपण पाहतो आहोत. ज्या गोष्टीला आपण खऱ्या अर्थानं ती दंतकथा बनावी एखादी असा पराक्रम गाजवण्याचं काम छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी त्यावेळेस केलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही पाहतोय या पावनभूमीवर इथली माती आमच्या मस्तकी लावण्याचं भाग्य या ठिकाणी आम्हाला मिळालं. आमचे परमस्नेही आदरणीय डीवायएसपी दयानंदजी पाटील साहेब, पाटील ताई यांनी या ठिकाणी आम्हाला व्याख्यान ही संधी उपलब्ध करून दिली. आणि आज आम्ही अवघ्या काही वेळामध्येच आता पावनखिंडीला त्या ठिकाणी जाऊन पोहोचणार आहोत. नक्कीच हा अनुभव आमच्या सगळ्या मावळ्यांसाठी एक प्रचंड मोठी ऊर्जा देणारा, ताकद देणारा हा अनुभव असणार आहे. अविस्मरणीय अशा प्रकारची ही सहल. ज्यावेळेस हा व्हिडिओ तुम्ही पाहाल, मी खात्रीने सांगतो सर्वांना अशी उत्सुकता निर्माण होईल की कधी एकदा मी माझ्या परिवारासह या डोंगरातनं ज्या मार्गाने महाराज गेले आणि हा अद्वितीय अशा प्रकारचा पराक्रम महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी केला, तो पराक्रम, तो इतिहास, जाज्वल्य इतिहास आम्हाला पुन्हा एकदा प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे. आणि ही जी ताकद आपल्यामध्ये निर्माण होणार आहे, मला वाटतं तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सर्वोच्च पदापर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि तुमच्यामध्ये खूप मोठी ऊर्जा निर्माण करण्यासाठी अशा ऐतिहासिक स्थळांना भेटी देणं आणि प्रत्यक्ष अशा विविध अनुभवांचा त्या ठिकाणी आपण अनुभव घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपल्या लेकरांना, आपल्या मुलांना सुद्धा अशी संधी उपलब्ध करून देणं हीच खरी त्यांच्यासाठी प्रचंड मोठं एक गिफ्ट असेल आपल्याकडून पालक म्हणून, यशस्वी पालक म्हणून. आणि त्यासाठी म्हणून आपण सर्वांनीच विथ परिवार, सहपरिवार अशा प्रकारच्या ऐतिहासिक सहली पहा. आपण पाहू शकता हे निसर्गाचं सौंदर्य, या साईड हा प्रचंड मोठा डोंगर, वरून बरसणारा पाऊस आणि हे सगळं काही आपण पाहतो आहोत. इतकं सुंदर या ठिकाणी आमच्या पाटील ताई सुद्धा, ढगे सर आहेत, ढगे ताई आहेत, जोशमध्ये या ठिकाणी आमचे सगळे 25 मावळे लातूरवरून या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता अवघ्या काही मिनिटांमध्ये आम्ही पन्हाळ्यामध्ये पावनखिंडीमध्ये जाऊन पोहोचणार आहोत. आणि त्या ठिकाणी ज्या मावळ्यांनी रक्ताने त्या भूमीला अभिषेक घातला, त्या ठिकाणी रक्ताचे पाठ वाहले, त्या मावळ्यांच्या चरणी नतमस्तक होणार आहोत. धन्यवाद. हर हर जय जिजाऊ, जय जिजाऊ, धन्यवाद. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव.